हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर हा व्लॉग यायला थोडासा वेळ झाला, पण तरीही मी रील्सच्या थ्रू तुमच्याशी कनेक्ट होते आणि खरंच तुम्हाला रील्स आवडत आहेत, तुम्ही लाईक करताय किंवा छान छान कमेंट करताय, खूप भारी वाटते. आणि हा जो आहे तो आमचा कोकणातला दुसरा दिवस आहे. तर सकाळी लवकर उठून आम्ही फोटो वगैरे काढण्यासाठी मस्त अशा तयार होऊन गेलो होतो आणि मस्त छान छान असे फोटो काढले जे तुमच्या भेटीला येतील लवकरच. आणि इथं मी रिटर्न निघाली आहे, कारण की आम्ही फोटो काढायचं असं ठरवलं आहे, पण कॅप वगैरे सगळं आम्ही रूमवरती विसरलो होतो, तर ते आणण्यासाठी मी परत निघाली आहे. परत येतो. पप्पी दे तिथे बघ, बाय असं करते असं. तर ट्रिपला जायचं ठरल्यानंतरच आमचं ठरलं होतं की आम्हाला तिथे छान छान फोटो काढायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी वन पीस वगैरे घेतले होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून मुलं उठायच्या आधी मस्त सगळे तयार होऊन बीचवरती गेलो आणि छान असे मस्त फोटो वगैरे काढले भारी. त्याच्यानंतर आम्हाला परत भिजायचं होतं, त्यामुळे परत रूमवरती आलो, परत चेंज केलं, परत जाऊन भिजलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि नंतर तिथून आम्ही निघालो. तर आता आम्ही निघालो तो वेंगुर्लेला, जिथं आम्हाला जाऊन वॉटर स्पोर्ट्स करायचे होते. तर जातानाचा हा व्ह्यू, किती निसर्ग किती भारी, किती सुंदर दिसतं सगळं. असं जाताना एवढं भारी फिलिंग होतं, इतकं मस्त वाटत होतं, हिरवीगार झाडं उंच उंच. आणि त्यात अजून एक एक्साइटमेंट की पुढं जाऊन आपल्याला वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत, मस्त धमाल करायची आहे. तर त्याच्यानंतर जाताना मध्ये एक असा ब्रिज होता, इतकं भारी दिसत होतं हे बघताना, तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल. इतकं म्हणजे सिरियसली हे सगळं असं डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटत होतं. आणि एक मजा म्हणजे गाडीचा स्पीड इतका होता, पण एक छोटंसं माकड होतं इथं बसलेलं, ते तुम्हाला दिसतंय का बघा, शेवटी गेलं. तर इतकं भारी वाटत होतं, मस्त अगदी निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखं, खूप फ्रेश, खूप मस्त वाटत होतं सगळं. त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर भाऊजींनी सांगितलं की हे सिंधुदुर्गचं विमानतळ आहे. तर मी ते सुद्धा शूट केलं. म्हणजे मला खरंच माहीत नव्हतं की सिंधुदुर्गमध्ये तिथं एअरपोर्ट आहे आणि त्याचा हा व्हिडिओ मी घरी आल्यानंतर नेटवरती वगैरे सर्च केलं. तर त्याच्यानंतर मला समजलं की तिथं चिपी एअरपोर्ट म्हणून हे विमानतळ आहे, जिथं की मी बघत होते कुठंतरी विमान वगैरे आपल्याला दिसतंय का, पण असं काही दिसलं नाही त्यावेळेला. तरी तिथं विमान नव्हतं, पण सिरियसली म्हणजे हा एक माझ्यासाठी वेगळंच काहीतरी गोष्ट होती की मला जी माहीत नव्हती ती मला तिथं गेल्यानंतर समजली. त्याच्यानंतर जात असताना मध्येच आम्हाला एक छोटंसं गाव लागलं. तर उंच उंच अशी नारळाची झाडं आणि त्याच्यामध्ये वसलेलं हे एक छोटंसं गाव होतं. तर किती मस्त, किती घरं किती भारी, अगदी त्याची रचना किती छान आहे, अजूनही कौलाची घरं आहेत, इतकं छान वाटतं, इतकं भारी. तर ते एक सॉन्ग आहे ना, कोकणची माणसं साधी भोळी, तर ते सॉन्गचं फिलिंग मला त्या घरांकडे बघितल्यानंतर येत होतं. आणि फायनली आम्हाला जिथं कायाकिंग करायचं होतं तर तिथं आम्ही पोहोचलो होतो. इथं तुम्हाला दिसते. आणि बरोबर तिथं पोहोचायला सानूबाई आमची झोपली आणि माझ्या मागे तुम्हाला जो मागे रोड दिसतोय जाताला, तर तिथं वरती पूर्ण गाडी लावायची होती आणि आम्हाला खाली यायचं होतं. तर ह्या अशा कायाकिंगसाठी छोट्या अशा बोट होत्या, ज्याच्यामध्ये 2 माणसं बसू शकत होती. तर एक जर आपल्याला गाईड हवा असेल तर ते सोबत आपल्या गाईड आणि एक आपण बसू शकत होतो. पण आम्ही सगळ्यांनी स्पेशल घ्यायचं असं ठरवलं, कारण आम्ही प्रत्येकी दोघं होतो, त्यामुळे आम्ही दोघं ती बोट वलवत जायचं असं ठरवलं. तर माझ्याबरोबर मिस्टर मागे बसले, मी पुढं बसले. आम्हाला ते जॅकेट वगैरे दिलेलं होतं, सानूबाईला मी पुढं घेतलेलं, मी होते, नंतर अवनी, त्याच्या मागे मिस्टर. तर त्यामधून जाताना पाणी इतकं जास्त नव्हतं, पण ते वलवायचं म्हणजे सुद्धा एक खूप मोठी टास्क होतं की आपल्याला जर समजा डाव्या साईडला जायचं आहे तर आपल्याला ते उजवीकडे वलवायला लागायचं, उजव्या साईडला जायचं आहे तर डावीकडे वलवायला लागायचं, आणि समोर जायचं आहे तर दोन्हीकडे वलवत जायचं होतं. तर त्यांनी मला मोबाईल घेऊ नका असं सांगितलं होतं, भिजेल, तरीही मी मोबाईल सोबत घेतला होता आणि थोडंसं शूट केलं. अवनी कशी बसली आहे बघा. आणि तिथं जाताना इतकं भारी वाटत होतं, इतकं छान असं मस्त वातावरण होतं, बऱ्याच बोट होत्या. हे ॲक्च्युली बॅकवॉटर आहे. समोर मगाशी तुम्हाला दिसलं असेल, समोर समुद्र होता आणि तिथं थोडंसं खाडी टाईपमध्ये मध्ये रिकामी जागा होती आणि त्याच्यानंतर बॅक साईडला हे वॉटर होतं. तर तिथं वॉटर स्पोर्ट्स करायचं होतं आणि इथून आतमध्ये असं पूर्ण जायचं होतं. इतकं भारी, सिरियसली हे करायला हवं आहे आयुष्यात खरंच. आणि मिस्टरांचं म्हणणं होतं की जर मुली नसत्या ना तर आम्ही अजून बरंच आत गेलो असतो, पण दोन्ही मुली होत्या सोबत. त्यात सानूबाईला त्या पाण्यामध्ये हात बुडवायला मजा वाटत होती त्याच्यामुळं, आणि त्याचबरोबर एकमेकांना कधी बोट एकमेकांची धडकत होत्या, तर त्यामुळं आम्ही
जास्त आत गेलो नाही, तिथूनच बरेच राऊंड मारले आणि आम्ही रिटर्न परत आलेलो आहे. तर तिथं रिटर्न आल्यानंतर एक दादा होते, त्यांनी आमचा हा व्हिडिओ बनवला आणि आम्हाला बोट साईडला घ्यायची होती. तर आम्ही असंच कसं तरी वलवत पोहोचलो आणि फायनली आम्ही हे कायाकिंग कंप्लीट केली. आणि कायाकिंग केल्यानंतर एक अनुभव असा आला की हे दिसतं इतकं सोपं नाही आहे. सिरियसली आम्ही जाताना इतक्या फास्टमध्ये गेलो, मस्त वाटलं, पण रिटर्न येत असताना इतका वाऱ्याचा वेग होता की आमची बोट रिटर्न मागे खेचत होती. त्याच्यामुळं मिस्टरांची ताकद जी होती ती पोहोचत होती, पण माझी ताकद एवढी पोहोचत नव्हती वलवायला. तरीही आम्ही खूप फोर्सफुली वलवत रिटर्न आलो होतो. आणि आल्यानंतर इतकं दमायला झालं. ॲक्च्युली तुम्हाला ते खाली दिसते, तर तिथं हा इकडे समुद्र आहे आणि हे बॅकवॉटर आहे, तर इकडे वॉटर स्पोर्ट्स केलेले, एवढ्या खाली जायचं होतं. आणि रिटर्न तिथून म्हणजे जाताना आम्ही गेलो फास्ट, पण येताना इतकं दमायला झालं होतं. एकतर कायाकिंग करून त्याच्यानंतर एवढं सगळं चढत वरती येणं म्हणजे खूपच असं दमायला झालं. तर तिथं साईडलाच एक छोटंसं मंदिर होतं, तर त्या मंदिरात आम्ही येऊन थोडा वेळ बसलो आणि इतकं मला ते भारी वाटलं. मंदिर इतकं शांत, इतकं निवांत. आणि अजूनही तिकडं म्हणजे कौलाची मंदिरं, इतकं छान मंदिर. अजूनही पताके वगैरे लावलेले, आधी आपल्या इकडं असायचे, आता आपल्या इकडे एवढं नाही बघायला भेटत. तर एवढं करून सगळं झाल्यानंतर आम्ही घरी यायला रिटर्न निघालो. तर सगळ्यांना खूप भूक लागली होती. तर तिथं विचारत आल्यानंतर हे एक हॉटेल त्यांनी सांगितलं की जिथं तुम्हाला जेवण छान मिळेल. आणि सिरियसली आम्ही तिथं जेवायला गेलो. म्हणजे तिकडच्या भागात एवढं छान जेवण मिळणं हे खरंच खूप, म्हणजे आपल्या इकडचं जे जेवण आहे तर ते इतकं भारी होतं. आम्ही सिरियसली पोट भरून व्यवस्थित जेवलो आणि त्याच्यानंतर रिटर्न यायला निघालो. आणि हे एवढं सगळं करून झाल्यानंतर आम्ही परत यायला निघालो. तर येतानाचा हा व्ह्यू होता. संध्याकाळ व्हायला आली होती, सूर्य महाराज बुडायला निघालेत आणि त्याच्यानंतर परत अजून बराच वेळ पण होता शिल्लक. तर आम्ही असं ठरवलं की येता एकतर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एकतर रंकाळा बघायचा किंवा महालक्ष्मीच्या मंदिराजवळ जायचं असं ठरलं. तर आम्ही फायनली सगळ्यांचे विचार वगैरे झाले आणि ठरवलं की अंबाबाईचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही निघालो होतो. पण ॲक्च्युली झालं असं की कोल्हापूरमध्ये आल्यानंतरच पार्किंगला इतकी गर्दी होती की आम्हाला पार्किंग करायलाच म्हणायला गेलं तर दीड तास गेला. आणि फायनली त्याच्यानंतर आम्ही गाडी पार्क करून मंदिराकडे निघालो. आपण कुठे चालले? शंभो करायला चालले आपण, आहे की नाही? हो बघा काका थांबा, हो आम्ही जातो मग तुम्ही या. तर अशा पद्धतीनं आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला गेलो. तिथं अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर रिटर्न येत असताना मस्तपैकी जेवण करून आम्ही रात्री घरी पोहोचलो. तर यायला आम्हाला रात्रीचे 12 वगैरे वाजले होते. तर अशा पद्धतीनं आमची 2 दिवसाची कोकण ट्रिप फायनली पूर्ण झाली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.